हां नमस्कार मंडळी, आम्ही कुंभारवाडी आणि कुर्ल्यापासून आलेला आहे बघा. नरसरवाडी गावाला आलेला आहे. आम्ही कुर्ल्यापासून आलेलो आहे. कुर्ल्या पकडायला आलेलं आहे. बघू आता काय उद्या भेटेल बघू संध्याकाळी. हाय गाईज, आता आम्ही इथे कुर्ले पकडणार आहेत. या पाण्यांच्या इथेच कुठेतरी आधीमध्ये कुर्ले असतात, ते आम्ही इथे पकडतो, आम्ही कोकणी लोक. आता इथं माझी आते बारक्या बारक्या कुर्ल्या बघते, भेटली तर ठीक तर बघू. सो आता इथं आम्ही हे डब्बे लावायला चालू आहे. डब्यांमध्ये ना कुर्ली येतात, जास्तीत जास्त 5-6 कुर्ली तरी भेटतात. जर आम्ही पुढे लावलं तर इथे तिकडे जाणार. हा धरण खूप मोठा आहे, तुम्हाला पुढे गेल्यावर मी दाखवेल कसं. हे बघा अशा लावतात, असं लावायचं तिथे, मग त्याच्या आतमध्ये कुर्ली येतात. जास्तीत जास्त 5-6 कुर्ली तर येतात. हे असं हे करायचं. तिथं आमचे एक काका आहेत, ते आता कुर्लीचं कसं पकडायचं ते दाखवत आहेत. तर हे असे डबे लावायचे, मग त्याच्या आतमध्ये कुर्ले येतात. हे बघा असे इथे एक बारका पण डब्बा आहे, तुम्ही बघू शकता. हे पाणी हे तिकडून वरतून खाली येतं. ह्याच्यामध्ये ना कोंबडीचं कालीज टाकायचं. ह्याच्यामध्ये हे असं कोंबडीचं कालीज आहे, हे त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे खेकडे म्हणजे कुर्ले खाऊ लावायचं असं. हे असं दगड लावून ते डब्बा नीटकं ठेवला ना तर कुर्ले आतमध्ये येऊ शकतो. इथं आता एक डब्बा लावून झाला आहे, आता ते तिकडे लावायला जातं. एकत्र ठेवल्यावर ना कुर्ली येत नाही, म्हणून हे आता आम्ही दुसरा डब्बा लावतोय. हे असं दगडावरनं हे असं कापड असतं ना, कुठलं पण आपण रस्सी नाही तर साडी नाही तर कुठलं पण काय पण घेऊ शकतो, असं टाकायचं. हे असं लावायचं, तुम्हाला दाखवते. अशी वरतून दगडं ठेवायची, बघू शकता. हे अशी दगडं अशी काढायची. धरणाचा मस्त व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. हे असं लाकडांना बांधून ठेवायचं, म्हणजे कसं ते डब्बे ना जात नाही. आणि इथं पाणी किती फास्ट आहे तुम्ही बघू शकता. इथं या प्रकारे इथं तिसरा डब्बा लावतो आहे मी, बघू शकता. हे बघा असं लावायचं. हे बघा ते इकडे त्या प्रकारे असं बांधणं चालू आहे. इथं बांधायला लागतं ना डब्बा लागतो. हे बघू शकता किती फास्ट पाणी आहे इथे, बघा. तर या प्रकारे आता चौथा डब्बा आम्ही लावायला सुरुवात केली आहे. तिला दोरी बिरी बांधतोय आम्ही. हे असं लावायचं. सो इथं आतड्या आहेत या, ते टाकायच्या. या कोंबडीच्या आतड्या आहेत, हे असं याच्यामध्ये या डब्यामध्ये असं टाकायचं, तेव्हाच ते खेकडे येतात. पहिले पण मी तुम्हाला सांगितलंच आहे. सो या प्रकारे इथे हे लावणार आहे आम्ही, बघू शकता तुम्ही. हे असं लावायचं. सो नीट इथं लावता येत नाही तरी आम्ही प्रयत्न करतोय. सो आम्ही आमचा डिसिजन बदललं आहे. इथं लावायचं होतं पण तिथं नीटनेटकं लागत नाही. नीटनेटकं लागायला पाहिजे ना, म्हणून आम्ही इथं लावायला घेतले. दगडाच्या खाली पण खेकडे असतात, तुम्हाला माहीतच असेल. हे बघा आम्ही इथं लावतोय. आता हे असं दगड लावायचं. हे बघा असं लावायचं. इथं धरणाच्या आवाजामुळे तुम्हाला आवाज येऊ शकत नाही, तरी ॲडजस्ट करा तुम्ही.